दृश्य आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहतोय। मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी संपूर्ण स्थानिकांकडनं लोकप्रतिनिधींकडनं पोलिसांकडनं अधिकाऱ्यांकडनं ते संपूर्ण माहिती घेत आहेत। नेमका अपघात कसा घडलेला आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देखील ते संपूर्ण अधिकाऱ्यांकडनं जाणून घेत असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे अपघात झाल्यानंतरची दृश्य आपण पाहतोय। साहजिक आहे संपूर्ण परिसरामध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण पसरणं। अशा पद्धतीनं अनेक प्रवाशांना वेगाने येणाऱ्या ट्रेननं धडक दिली आणि त्यामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आपण साधी कल्पनाही करू शकत नाही की त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती झाली असेल, इतरांवर काय परिस्थिती ओढावली असेल। अत्यंत भीतीचं, तणावाचं आणि तितकंच धक्कादायक असं हे वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं होतं। त्यामुळे आता बचाव कार्याला वेग आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यासोबतच काही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांची देखील संपूर्ण टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। वैद्यकीय टीम या परिसरामध्ये सज्ज असल्याचं कळतं आहे, कारण ज्या जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत, त्यांना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं जात आहे। त्यांच्यावर उपचार देखील त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये सुरू झालेले आहेत। मात्र खरोखरच आग लागली होती का? कारण आग लागल्याच्या भीतीनं या प्रवाशांनी त्यामधनं रेल्वेमधनं उड्या मारल्या आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं त्यांना चिरडल्याचा अत्यंत भीषण आणि धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्यामुळे खरोखर आग लागली होती का ती एक अफवा होती हे आता तपासानंतर संपूर्ण अधिकृत माहिती समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र ही महत्त्वाची सगळी दृश्य आपण पाहतोय। एकीकडे ज्या ठिकाणी अपघात झाला तिथली ही दृश्य आहेत। अद्यापही स्थानिकांमध्ये तिथे जे उपस्थित होते त्या जमावामध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे, कारण अनेकांनी हा भीषण स्वरूपाचा अपघात आपल्या डोळ्यांनिशी बघितलेला आहे। त्यामुळे अनेकांमध्ये खरं तर भीती असणार आहे। दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत आपल्याला अधिकारी कर्मचारी देखील दिसत आहेत। पोलिसांची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ही 4 दृश्य आपण या घडीची महत्त्वाची पाहतोय। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणची ही पहिली दृश्य, त्यानंतर स्थानिकांमध्ये, तिथल्या सहप्रवाशांमध्ये, रेल्वे स्थानकांवर असलेल्या इतर प्रवाशांमध्ये कशा पद्धतीचं वातावरण, भीतीचं वातावरण असू शकतं याची आपण कल्पना करू शकतो। दुसरीकडची दृश्य आहेत रुग्णालयाच्या बाहेरची। जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर तातडीनं उपचार केले जात आहेत। आणि तिसरी दृश्य आपण पाहतोय की जो अपघात घडला तेव्हाची देखील ही सगळी घटनास्थळावरची ही दृश्य